ह्या महिला ह्या सगळ्या गोष्टी करू शकतील असा विश्वास आहे तुम्हाला काय वाटतं? नक्कीच नक्कीच ॲज अ लेडीज या घरगुती पहिलं घर चालवतात ना, हां. तर त्यांना बेसिक गरजा माहीत असतात का 5 रुपयाची 10 रुपयाची व्हॅल्यू कशी युटिलाइज करायची. आता तुम्हाला काय अख्ख्या जगाला माहिती आहे की BMCला किती हप्ता जातो रोडचा, काय जातो, ते धंदे लागतात जे रोडवर. घरकाम वगैरे करतात ना लेडीज, त्यांना सुट्ट्यांची मेन प्रॉब्लेम असतात. मुंबईचा महापौर कोण ह्या विषयावर सध्या खूप जोरात चर्चा रंगलेली आहे. महायुती सरकारकडून काही उमेदवारांची नावं पुढे आलेली आहेत आणि काही पक्षाकडून ही नावं यायची बाकी आहेत. हे उमेदवार बिनविरोध निवडून येतील का? निवडणुका झाल्यानंतर लोकांच्या कुठल्या समस्या ते सोडवणार आहेत आणि लोकांच्या त्यांच्याकडनं नेमक्या काय अपेक्षा आहेत, जाणून घेऊयात मुंबईकरांचं यावर काय म्हणणं आहे. नवीन महापौरकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे हां का सर्व हां रस्ते चांगले झाले पाहिजे, हां इथलं करप्शन कमी झालं पाहिजे ओके आणि इथे गरीब लोकांना सोयी सुविधा भेटल्या पाहिजे. बरोबर. ज्या बेसिक गरजा आहेत लोकांच्या, हां. ह्या सर्व त्यांच्या जर सुधारणा झाल्या हां. तर हे फक्त मोठ्या लोकांच्या सुधारणा करायला जातात. मोठ्या टॉवर्स बिल्डिंग या लोकांकडे लक्ष दिलं जातं. त्यांच्या पाण्याची सुविधा बरोबर होते, पण गोरगरिबांच्या चॉलमध्ये इकडे तिकडे पाण्याची सुविधा नाही, बेसिक गरजा पूर्ण होत नाही. तर मला असं वाटतं आपल्या ह्या गर्दीमध्ये एवढ्या लोकांच्या पॉप्युलेशनमध्ये फक्त गरीब लोकांना मदत झाली पाहिजे महापौरकडून, तर कुठेतरी भारताचा विकास होईल. आता भाजपकडून महापौरपदी म्हणजे उमेदवारांचं ज्यांचं नाव आलेलं आहे रितू तावडे म्हणून, त्या एक महिला आहेत. तर ह्या महिला ह्या सगळ्या गोष्टी करू शकतील असा विश्वास आहे तुम्हाला काय वाटतं? नक्कीच नक्कीच ॲज अ लेडीज या घरगुती पहिलं घर चालवतात ना, हां. तर त्यांना बेसिक गरजा माहीत असतात का 5 रुपयाची 10 रुपयाची व्हॅल्यू कशी युटिलाइज करायची. तर 100% ते 5-10 रुपयाचा एक हिशोब काढून मला असं वाटतं मुंबईचा विकास करतील. दादा, एक मुंबईकर म्हणून तुमच्या नवीन महापौरकडून काय अपेक्षा आहेत? नवीन महापौरकडून अपेक्षा समजलं तर एक सामान्य जनतेचा प्रॉपर एक विकास हो आणि विकास म्हणजे विकास केला तर ज्याने की सामान्य जनतेला त्याचा फायदा भेटावा, अशा तऱ्हेने जर त्यांनी विकास केला तर त्याचा फायदा होईल. सध्या पाहतो मी मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे, मराठी जास्त आहेत इवन, आणि प्रत्येक ठिकाणी सामान्य जनतेला इवन मराठी माणसाला धंदा म्हणा काही बिझनेससाठी म्हणावं तसं सपोर्ट भेटत नाही, कारण सगळे पॉलिटिक्स लीडर मोठ्या मोठ्या पैशाच्या ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्याच्यामुळे सामान्य जनतेला होतात खूप सारा त्रास आणि खूप साऱ्या संकटांना तोंड द्यावं लागतं. आणि सध्या पाहतो मी मुंबईमध्ये ट्रॅफिकचे खूप सारे इश्यू आहेत, अतिक्रमण आहे, त्याच्यामुळे कुठले पण जॉबला जाण्यासाठी खूप सारा टाईम लागतो आहे आणि पूर्ण तुमचे वर्किंग आवर ट्रॅफिकमध्ये जात आहेत. हे एक एकंदरीत हा एक प्रॉब्लेम आहे. आणि दुसरं पाहायचं झालं तर बऱ्यापैकी जशा काही तुमच्या म्हणजे हे आहेत जे डेली नीड्स आहेत तुमच्या, त्या पण त्याचे भाव पण खूप महाग झालेले आहेत. तर एक सामान्य जनतेला परवडेल अशा पद्धतीने जर त्याने विकास केला तर ते जेणेकरून सर्वसमावेशक ह्या सगळ्या गोष्टी त्या विकासामध्ये आल्या पाहिजे. आल्या पाहिजे थोडक्यात. बीइंग अ मुंबईकर, जो अभी न्यू मेयर रहेंगे महापौर, उनसे आपके क्या एक्सपेक्टेशंस रहेंगे? क्या क्या प्रॉब्लम्स उन्हें सॉल्व करनी चाहिए? एक्सपेक्टेशन मतलब पहले जैसे ऑल ओवर मुंबई को जैसे हैंडल करते थे हाँ हाँ, वही सर. उस तरह से हैंडल करना चाहिए. फॉर एग्जांपल कोई एक एग्जांपल आप बताओ. मतलब ये जैसे कि BMC ने जो क्लीनिंग वगैरह जो है वो चालू करना चाहिए, हाँ. ट्रैफिक के ऊपर सॉल्यूशन निकालना चाहिए. ओके. और बाकी लोकल का भीड़ जो मुंबई हाँ, जिस वही चीज़ तो. के लिए पहचानी जाती है, ट्रैफिक, रोड इश्यूज, लोकल की गर्दी, उसमें आपको क्या लगता है कि ये Potholes स्पेसिफिक? हाँ पॉट होल्स वगैरह क्लीनिंग, Potholes के लिए. नालों की क्लीनिंग वगैरह. हाँ हाँ, तो स्पेसिफिक, और इसमें से स्पेसिफिक आपको अगर बोला जाए कि अगर आप महापौर होते तो आप क्या करते? सर मैं डायरेक्ट क्वेश्चन पूछता हूँ. स्पेशली मतलब अपना क्लीनिंग के ऊपर ही ध्यान देता. क्लिनिंग के maximum. दादा, आता मुंबईचा नवीन महापौर कोण या विषयावर खूप चर्चा रंगली आहे. ह्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या एक मुंबईकर म्हणून काय अपेक्षा आहेत नवीन महापौराकडे? मुंबईकर म्हणून अपेक्षा असं त्यांनी त्यांचं काम इमानदारीने करावं. हां आता तुम्हाला काय अख्ख्या जगाला माहिती आहे की BMCला किती हप्ता जातो रोडचा, काय जातो, ते धंदे लागतात जे रोडवर. त्याच्यामध्ये आता एवढे मगजमाऱ्या झाल्या, मारामाऱ्या झाल्या, त्याच्यानंतर आता हे सर्व बंद करायला लावलं. आता हे जे बंद करायला लावलं ते कायम ठेवा ना. तुम्ही हप्ते खाऊ नका, इमानदारीने कामं करा. तुम्हाला गव्हर्नमेंट पगार देते ना त्याचा, तर इमानदारीने कामं करा तुम्ही त्याची.
आमचं हेच म्हणणं आहे की साधारण माणूस अगर तुम्ही त्याला सतवता तर त्याला काही अर्थ नाही. मग कायदा काढताय तर सर्वांसाठी काढा. रोडचे धंदे जे उचलले ते उचलूनच राहू द्या ना. आता नवीन सरकार जे आहे भाजपचं, त्यांचा उमेदवार येणार आहे आणि शिंदे सेनेचे संजय गडी म्हणून आहेत, ते उपमहापौर होणार आहेत. तर नवीन लोकांकडून पण त्या चुका होतील का असं वाटतं तुम्हाला, की ते चांगलं काम करतील? आता ते बघा, आपण तर कोणाच्या घरात गेलो नाही, आपण कोणाला ओळखत नाही. आता नवीन कोण कसा असेल काय असेल ते आपण सांगू शकत नाही. आता त्यांचं काम, आता ते लोक शपथ खातात, आम्ही हे करणार आम्ही ते करणार, पण करतात काय? 4 दिवस 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात, हे अशी गत आहे. ही म्हण नाही, खरी गत खेळत आहे. आणि आम्ही बघितलेले आहेत आणि स्वतःवर पण घडलेलं आहे आमच्यावर. त्यावरनं आम्ही बोलतो की इमानदारीने कामं करा. पण मग आता एका महिलेचं पण नाव आलं आहे महापौर पदासाठी, रितू तावडे म्हणून BJPकडून. त्या जर निवडून आल्यात तर एक महिला महापौर पण अशा चुका करतील की चांगलं काम करतील, काय आता वाटतं? महिला असू द्या या जेंट्स असू द्या, पैसा पैसा असतो सर्वांसाठी. तुम्ही फक्त तुमच्या पदचा दुरुपयोग नका करू, आमचं हेच म्हणणं आहे. आणि कामं करा तर इमानदारीने करा, जसं खैरनारनी केलेलं आहे. कुठल्या समस्या सॉल्व्ह केल्या गेल्या पाहिजे? काय काय प्रॉब्लेम्स आता आहेत मुंबईमध्ये, काय वाटतं तुम्हाला? महिलांसाठी काहीतरी सुविधा केली पाहिजे. महिलांसाठी काय सुविधा केल्या पाहिजे असं वाटतं तुम्हाला? जसं महिलांना जॉबसाठी किंवा काही पर्सनल गोष्टी असतात त्यासाठी हां 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 सुविधा केल्या पाहिजे. बरं. आता जसं तुम्ही रस्ता शोधताय तर रस्त्यांची नावं वगैरे द्यायला हो, पाहिजे. ते तर आहेच. आणि ज्या घरकाम करतात ना महिला, हां, हां. त्यांना सुट्ट्या दिल्या पाहिजे 4. हां हां ही सुविधा मेन केली 4 सुट्ट्या पाहिजे. दिल्या मग पाहिजे. काय, कारण त्यांना पण आरामाची जरूरत असते ना. घरातून बरोबर. करून बाहेर करायचं म्हटल्यानंतर मग त्यांची परिस्थिती खूपच बिकट बरोबर. होते. हां. त्याच्यामुळे त्यांची ती सुविधा मान्य केली पाहिजे. मान्य केली पाहिजे. आता भाजपकडून रितू तावडे यांचं नाव आलेलं आहे महापौर पदासाठी, हां. तर त्या बिनविरोध निवडून येतील का असं वाटतं तुम्हाला? आणि आल्या तर मग आणखी काय करायला पाहिजे? म्हणजे एक विश्वास तर तुम्हाला होप्स आहेत की आता महिलेचं नाव आलेलं आहे महापौर पदासाठी, तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आणि निवडून येतील, चांगली गोष्ट आहे. चांगली म्हणजे व्यवस्थित जर माणूस समोरचा व्यक्ती चांगला असेल ना तर चांगलंच मताने व्यवस्थित निवडून येणार. पण माझं म्हणणं हेच आहे की लेडीजसाठी पण, ज्या महिलांसाठी जे कामं वगैरे करतात, ज्यांना काही गोष्टींची गरज असते, त्यांना ही मेन सुविधा झाली पाहिजे की घरकाम वगैरे करतात ना लेडीज, त्यांना सुट्ट्यांची मेन प्रॉब्लेम असतात. मी खूप काय असं म्हणजे ट्रेनमध्ये वगैरे ऐकते असं की म्हणजे काही लोक देतच नाही सुट्टी, कारण 2च असतात, तर कोण 2 पण देणं म्हणजे मुश्किल असते. त्यांची परिस्थिती खूप बेकार असते. त्याच्यामुळे तेवढं तरी झालं पाहिजे. मुंबईकरांचं हे म्हणणं, त्यांची ही मतं कितपत खरी ठरणार आहे हे तर वेळच सांगेल. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? तुमच्या काही समस्या असतील, अपेक्षा असतील, या सगळ्या गोष्टी कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.